साहित्य और पोवाड़े के माध्यम से प्रबोधन करने वाले लोकशाहीर अन्नाभाऊ साठे द्वारा किए गए कार्य से लोगों को प्रेरणा मिल सके, इस उद्देश्य से रसायनी वावेघर स्थित शेकापक्ष पार्टी कार्यालय में अन्नाभाऊ साठे की तस्वीर लगाई गई है। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, शेकापक्ष के युवा नेता जगदीश पवार आदि सहित शेकापक्ष के कार्यकर्ताओं ने लोकशाहीर अन्नाभाऊ साठे के प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहीर की। शेतकरी कामगार पक्षाच्या वावेघरच्या पक्ष कार्यालयामध्ये आज आपण अण्णाभाऊ साठे यांची तस्वीर लावलेली आहे आणि ही तस्वीर आपण शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यालयात लावत असतो। त्याच पद्धतीने आज जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आज आपण ह्या ठिकाणी तस्वीर लावण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि निश्चितपणे अण्णाभाऊ साठेंचे विचार, त्यांनी जे इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्या साहित्यातनं, आपल्या पोवाड्यातनं एक चांगल्या प्रकारचं जगामध्ये प्रबोधन केलं, समाज प्रबोधन केलेलं आहे। रशियापर्यंत जाऊन आलेले आहेत। रशियामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं त्या ठिकाणी त्यांनी एक प्रबोधन करण्याचं काम केलं आणि रशियन गव्हर्नमेंटने त्यांचा बहुमान केला। एवढं मोठं म्हणजे देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी दाखवलेल्या त्या अण्णाभाऊ साठेंची तस्वीर तुम्हा आम्हाला निश्चितच सर्वांना स्फूर्ती देईल अशा प्रकारची आशा निश्चितपणे मला आहे आणि त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे कार्यरत असतात आणि त्यांच्या हातून जास्तीत जास्त जनतेची चांगली सेवा घडेल असा विश्वास मला वाटतो।